नमस्कार. पॅराशूट ॲडव्हान्स होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं साकारत आहे वामनहरी पेठे ज्वेलर्सच्या या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. पनवेलमध्ये आहोत. सुशील गार्डन कुणालाही अजून माहीत नाही ते शूटिंग होणार आहे. तर सुरुवात करणार आहोत आजच्या या होम मिनिस्टरच्या एपिसोडला. 2 वहिनी सहभागी होणार आहेत, श्रद्धा तुपे आणि सुनीता चौधरी. शांतपणे जाऊया आणि सुरुवात करूया आजच्या भागाला. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. माझं नाव सुनीता शैलेश चौधरी. माहेरचं नाव? माहेरचं नाव सुनीता रघुनाथ गोरे. माहेर कुठलं? पनवेलमध्ये. अच्छा. मग आता ओळख करून देणार? हो, ओळख. माहिती आहे सगळ्यांची नावं? हो. की पाठ केली आहेत सगळं? नाही नाही माहिती आहे. न चुकता हो. द्या ओळख. हे माझे मिस्टर. नमस्कार. हा माझा मुलगा श्लोक चौधरी. श्लोक. श्लोक. वा वा वा. अच्छा, हे माझे सासरे. नमस्कार. ह्या माझे सासूबाई आहे. हो नमस्कार. आणि ह्या मोठ्या जाऊबाई. नमस्कार. आणि हे माझे माहेरकडचे. झाली सगळ्यांची ओळख? हो. कोण राहिलंय? नाही. सगळ्यांची ओळख झालेली आहे. आता सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. सुनीता शैलेश चौधरी. बरं, तुम्ही इतक्या गंभीर असता का नेहमी? नाही. इतक्या आता नाही. सगळ्या बहिणी आलेत म्हणून? हो. नाही. आज हा कार्यक्रमच असं झालाय, या निमित्ताने ते माझ्याकडे दोन्हीकडच्या फॅमिली आलेत म्हणून मी म्हणाली मला झी मराठीला एक स्पेशली आवर्जून सांगायचं, कारण की या झीच्या होम मिनिस्टर याच्या माध्यमातून एका गृहिणीला टीव्ही समोर येण्याची संधी मिळते. तर मला हे अतिशय आनंद झालाय. आणि दुसरी गोष्ट की या कार्यक्रमानिमित्त दोन्ही फॅमिलीला एकत्र आणतंय आणि ते टीव्ही समोर सगळ्यांना छोट्यांपासून मोठ्यांना तो टीव्हीवर येण्याचा योग येतोय. त्याच्याबद्दल मी झी टीव्हीची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. पण इतक्या छान बोललात तुम्ही, खरंच मला बरं वाटलं. महाराष्ट्रातल्या घराघरातल्या ज्या सगळ्या गृहिणी आहेत त्या मनापासून वाट बघत असतात या कॅमेऱ्याची. बरोबर आहे. तुमचं अरेंज मॅरेज? माझं लव्ह विथ अरेंज मॅरेज आहे. म्हणजे आधी लव्ह नंतर अरेंज. नंतर अरेंज. ते म्हणत होते का लवकर लवकर, म्हणजे लवकर लवकर असं म्हणत होते? काय म्हणत होते ते? नाही, असं काय म्हणाले नाहीये ते. मग मला सांगा, त्यांनी तुम्हाला प्रपोज केल्यानंतर किती वेळ घेतला तुम्ही? साधारण 1 ते 1.5 वर्ष घेतला. मग ते म्हणणारच ना लवकर लवकर म्हणून. कुठे प्रपोज केलं होतं तुम्हाला? आम्हाला कॉलेजमध्ये. हो, मग कॉलेजमध्ये अभ्यासाला नाही, माझं लास्ट इयर कम्प्लीट झालं. माझा फायनल शेवटचा पेपर होता. तो पेपर झाला. हा, त्या दिवशी त्यावेळेस विचारलं 98 ला. त्यांना नोकरी लागेपर्यंत तुम्ही होकार दिला नाहीत का? 1.5 वर्ष? नाही, नंतर काय असं हो आज उद्या उद्या असं करत तो वेळ कधी निघून गेला 1-1.5 वर्ष कळला नाही. आणि मग होकार दिला. हो. पण कॉलेजमध्ये असताना खूप मजा केली असेल? हो, खूप एन्जॉय पैसा केला. वगैरे लावायचा? खूप परीक्षा बघितलीत मिस्टरांची? हा, खूप छळलं त्यांना? म्हणजे प्रेमाने छळलं, म्हणजे प्रेमाने? हो, असं काही दृष्टिकोन नव्हतं स्पेशली त्यांना खूप त्रास देण्याचा. अच्छा. पण मिरच्या खायला देणं हे कसं काय काय झालं माहिती? बोला ना. आता तुम्ही एकीकडे म्हणालात की इंटेन्शन नव्हतं आणि मिरच्या खायला लावल्यात. ग्रुपच होता. आम्ही पर्सनली असं दोघं कधीच नव्हते, पूर्ण ग्रुप होतं. मग सगळे सांगायचे की हा हे आता हे करून बघायला सांग, आता डेमोच. हा, मग मी सगळं एक एक करून बघते. त्याच्यापेक्षा इतरांचं ऐकायचा नाही, म्हणजे सगळं ऐका ना. माझं म्हणणं तेच आहे, इतरांचे ऐकायचं. मित्र सांगायचे, सगळे मैत्रिणी सांगायचे की जरा त्याला आज मिरच्या खायला दे म्हणून. बरोबर. किती किती खाल्ले होते तेव्हा त्याने प्रेमात? नाही आठवते मला. भरपूर तर खाल्ल्या होत्या, मोजून नव्हते ठेवले. इंटेन्शनली नाही हा परत हे सगळं. हो ना. बरं चाललंय. पण तुम्ही वैष्णवदेवीला गेला होतात? हो, वैष्णव. आठवतो तो दिवस? हो, मी कधी विसरणार नाहीये. शेवटच्या माझ्या दिवसापर्यंत तो दिवस विसरणार नाही. काय झालं होतं? म्हणजे तो क्षण असा होता, आजपर्यंत कधीही म्हणजे लग्न झाल्यानंतर माझे मिस्टर आम्ही खूप असे वेगळे नाही म्हणजे एकत्र कुठेही गेलेलो आहे. तो फर्स्ट असा क्षण होता की मी आणि माझा छोटा आम्ही वैष्णोदेवीला चाललेलो आणि त्यांना सोडून, आणि हे आम्हाला रेल्वे स्टेशनला सोडायला आलेले तिथे. तर आम्ही जेव्हा ट्रेनमध्ये बसलो, तर जेव्हा ट्रेन स्टार्ट झाली तर मला म्हणजे इतकं भरून येते ते आजही सांगते ना, कारण ते एंडपर्यंत ते धावत आले आणि मी बघितलं त्यांना खूप अश्रू येते. ते रडतायत. ते रडत होते? हा, खूप रडत होते. आणि त्यांना बघून मग मलाही खूप रडायला आलं. छोटा माझा असा खिडकीतून नाही पण, आणि ते ट्रेन सुटली आणि ते शेवटपर्यंत येत आहे, ट्रेन जाईपर्यंत धावतायत आणि ट्रेन इतकी फास्ट गेलेली आहे. म्हणजे असं तो क्षण मी कधी नाही विसरू शकत. पण ते रडत होते तुम्ही परत येणार म्हणून?
नाही आता नाही, पण असं आता त्यांना मी असं कसं तेव्हा नाही म्हणजे मला विचारलं. असं म्हणायचंय ते की ते रडत होते ते तुम्ही चाललायत म्हणून रडत होते का तुम्ही परत 8 दिवसांनी परत येणार म्हणून रडत होते? आता हे ते सांगतील एक्झॅक्टली त्याचं की उत्तर. तेव्हा दिलेलं मिरचीचं पाणी डोळ्यात त्या दिवशी आलं होतं. मे बी. काय प्रेम आहे बघा. त्या दिवशी तरी तुम्हाला कळलं का की ते खूप नाही प्रेम मला आहे? खूप कळलंय. हा? हो ना. खूप आहे. खूप म्हणजे त्यांचं काय केलं तुम्ही? हो ना. नाही. बरं हाक मारा ना, बोलवा ना त्यांना. हा, शैलेश. बसा. नमस्कार. नमस्कार नमस्कार. कुठलं कॉलेज तुमचं? ASC कॉलेज पनवेल. पनवेल. खूप मिरच्या खाल्ल्यात म्हणे ते. हो भरपूर खाल्लात. हो ना. काय काय केलंय तू त्यांचं? नाही हे सगळं माझ्याकडून नकळत झालेलं आहे. नंतर हे रिअलाइज मला नंतर झालं. ते प्लॅटफॉर्मवर वैष्णव देवीला जाताना आणि लग्न झाल्यानंतर पण हे सगळं नंतर मला रिअलाइज झालं. झालं ना की त्यावेळेला मी इतका खूप वेळ चुका केलेल्या आहेत. त्यावेळेला. हा वहिनी प्रश्न विचारू? हो तयार आहात हो. दोघे? तुमच्या किचन मधल्या कपाटामध्ये हिरव्या रंगाची झाकण असलेली काचेची किती भांडी आहेत? 6. ते उत्तर काय? चूक आहे. चूक आहे. किती आहेत? 5 आहेत. वहिनी तुम्ही सांगा मिस्टरांची आवडती अभिनेत्री कोण? सगळेजण हसतील मी सांगितलं तर. मला म्हणते रंभा. हा रंभा. त्यांना अतिशय आवडते ती. पण का आवडते जरा मला सांगा ना. रंभा का आवडते? म्हणजे असू शकते आवड काय. तिचा डान्स वगैरे ते मला 2-3 वेळा मी त्या पिरियडमध्ये पिक्चर बघितले, त्यावेळेस झालेले 2 पिक्चर. तुमची आवड आहे. हा? यानंतरचा पुढचा प्रश्न. वहिनींचा आवडता खाद्यपदार्थ? रसगुल्ला. रसगुल्ला. अभिनंदन, हे उत्तर बरोबर आलं. आणि आता दोघांसाठी एक कोड. 30 ला अर्ध्याने भागा अधिक 5 करा. उत्तर किती येईल? 20. तुमचं काय म्हणणं आहे वहिनी? तुमचं काय म्हणणं आहे? 7. अच्छा या सगळ्यांनी उत्तर दिलेलं आहे 7. तर यांनी उत्तर दिलेलं आहे 20 आणि याचं उत्तर आहे 65. 30 ला अर्ध्याने भागा. म्हणजे 30च्या अर्ध्याने भागा असं मी म्हटलेलं नाही. ओके. 30 ला अर्ध्याने भागा असं मी म्हटलेलं आहे. आणि जर अर्ध्याने भागलं तर होतात 60. ओके. आणि अधिक 5 65. अत्यंत सोपं कोड पण खूप कठीण झालेलं आहे. पण 2 उत्तरं बरोबर आलेली आहेत. त्यामुळे आता लक्ष्मी तुमच्याकडे ही आलेली आहे. अभिनंदन. थँक्यू. आभारी. भेटूया कुटुंबात. नमस्कार. या सासूबाई. या सासूबाई. त्या तुमच्याबद्दल चांगलंच बोलणार ना. हो. का तेवढं सांगून ठेवलंय? सांगा सुनेबद्दल सांगा. मिळमिळाऊ आहे, समावाने चांगले आहे. हा खूप त्रास दिलाय मुलाला लग्नाची. हा? नाही दिला काय? वहिनी त्यांच्याबद्दल एक तक्रार करायची झाली तर तुम्ही काय करा? एक तक्रार. ते फिरायला वगैरे पटकन घेऊन जात नाही. आज उद्या आम्ही ठरवत असतो तर सॅटर्डे संडे जायचे तर हो पुढच्या सॅटर्डेला ही असं मला करतात आणि तुम्हाला नेत नाही. नाही. एनिवे आता वहिनी अभिनय करणार, तुम्ही ओळखायचा. हा वेळ सुरू. मी लग्नापूर्वी तुमच्याशी खूप भांडायचे, पण आता अजिबात भांडत नाही. अजिबात भांडणार नाही. एकच मिळून मिसळून जाऊ. त्रास द्यायचे. ओके. आता अजिबात त्रास देत नाही. मिळून मिसळून प्रेमाने एकत्र राहतो. एकत्र राहू. एकमेकांनी आपण प्रेमाने राहू. थांबा, एक वाक्य सांगायचंय. सांगा काय म्हणाले. म्हणजे ही लग्नापूर्वी पहिले खूप त्रास द्यायची, पण आता मी तुमच्याशी प्रेमाने राहील. अभिनंदन. हे 1000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला.